सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आज विषयाला सुरुवात करते ते छावा चित्रपट। याच्या आधीही मी याच्यावरती एक व्हिडिओ टाकलेला होता। सोशल मीडियावरती ज्या प्रकारे छावा पिक्चर बद्दल बोललं जातंय, आता सध्या एक लेझिम नृत्य करताना संभाजी महाराज दाखवले गेले चित्रपटात, त्याच्यावरून जो वाद तयार झाला, खरं तर मला असं वाटत होतं की संपूर्ण चित्रपट पाहिल्याच्या नंतर ते आपल्याला कळलं असतं की हा कुठल्या प्रसंग, म्हणजे नक्की फक्त लेझिम डान्स आहे की त्या पूर्ण गाणं चित्रित केलेलं आहे। तर आता चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत, ज्यांनी या चित्रपटावरती खूप मेहनत घेतलेली, लक्ष्मण उतेकर यांनी मीडियासमोर येऊन सांगितलंय की जर असा वाद होत असेल तर हा सीन आम्ही काढून टाकू। स्वागत आहे, लक्ष्मण उतेकरांनी पण ते पॉझिटिव्ह घेतलंय आणि मला असं वाटतं हा पिक्चर संपूर्ण जगभरातून ह्या ट्रेलरचं अतिशय कौतुक झालेलं आहे। आणि विकी कौशल, जर मला विचारलं तर मला असं वाटतं त्याने न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे। आता ते चित्रपट बघितल्याच्या नंतरच कळेल, पण ओव्हरऑल ट्रेलर पाहून मला असं वाटतंय की त्याने प्रयत्न केलेला आहे। आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा मी काही कमेंट्स बघते किंवा बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघते, त्या व्हिडिओमध्ये असं येत आहे की याच्यामध्ये मराठी कलाकाराला घ्यायला होतं किंवा बऱ्याच गोष्टी ह्या अशा असायला हव्या होत्या, त्या तशा असायला हव्या होत्या, विकी कौशल या रोलमध्ये सूट नाही झाला किंवा विकी कौशलच्या आवाजाला तेवढा काय ते म्हणतात भारदस्त आवाज नाही वाटला। पण माझं म्हणणं असं आहे, जर मला वैयक्तिक जर माझं मत मांडायचं आहे तर मला छत्रपती संभाजी महाराजांना जगभरात पोहोचवायचंय, संपूर्ण भारतामध्ये पोहोचवायचंय। मग जर मी अशा वेळेला जर मी हा चित्रपट जर बनवला असता तर मी असा कलाकार निवडला असता की ज्याला संपूर्ण आपल्या जगभराचं सोडून द्या, पण आपल्या भारत देशामध्ये त्याचा एक चाहता वर्ग असेल सर्व भाषेचा। मराठी माणसाला आपल्याला माहिती आहे संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज होऊन गेलेत, त्यांचं कार्य, त्यांचं बलिदान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आपल्याला हे सर्वांपर्यंत पोहोचवायचंय की संभाजी महाराज कसे होते, काय होते, त्यांनी काय केलंय, त्यांचं बलिदान, त्यांनी लहान वयामध्ये ग्रंथ म्हणजे अभ्यासू नेतृत्व, त्यांना एवढ्या लहान वयात त्यांनी सगळ्या भाषा शिकलेले होते, बरंच काही त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं। पण हे आपल्याला संपूर्ण भारतात किंवा संपूर्ण जगामध्ये पसरवायचंय। मग जर मी असा पिक्चर एखादा, समजा एक उदाहरण देते मी, जर असा एखादा पिक्चर जर मला बनवायचा चित्रपट, तर मी असा कलाकाराची निवड करणार आहे की ज्याला संपूर्ण भारत देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये त्याचा एक चाहता वर्ग असणार आहे। आणि जर विकी कौशलचे आधीचे जर पिक्चर मी पाहिले, तेही एका व्यक्तिरेखेवरती आधारलेले आहे, जसं सरदार उधम सिंग असेल किंवा सॅम बहादूर असेल किंवा उरी सारखा पिक्चर, या सगळ्या पिक्चरमध्ये जर त्याचा तुम्ही अभिनय बघाल तर प्रत्येक पिक्चरमध्ये एक वेगळा वेगळा। आणि मी जेव्हा सॅम बहादूर पाहिला त्यांचा, त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विकी कौशल मला दिसला, म्हणजे विकी कौशल मला दिसलंच नाही त्याच्यामध्ये, ते सॅम बहादूरच दिसले मला। ज्या प्रकारे ठहराववाले त्यांनी ऍक्टिंग केलेली आहे, मला तो पिक्चर अतिशय आवडला। आता राहिलं छत्रपती संभाजी महाराज, जेव्हा मी हा ट्रेलर बघितला तेव्हा मला असं वाटलं की हा तोच विकी कौशल आहे ज्याने सॅम बहादूर एवढा उत्कृष्ट रीतीने साकारलेला आहे। तर त्याचं जे आवाज आहे, मला कुठेही असं वाटलं नाही की त्याचा आवाज कुठे कमी पडतोय, कारण अजून आपण संपूर्ण पिक्चर पाहिलेला नाही। जेव्हा तो सिनेमा आपण पाहू त्याच्यानंतर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींना, आणि विकी कौशल पण आमच्या मुंबईतलंच आहे, त्याच्यामुळे त्याला थोडेफार तरी संभाजी महाराज माहिती असतील, शिवाजी महाराज माहिती असतील, आणि त्याने ज्या आत्मीयतेने तो रोल केलेला आहे त्याचं कौतुक व्हायला पाहिजे। आपण कशा आहोत माहितीये का, आपण कौतुक करायला कुठेतरी कमी पडतोय। तेव्हा मला असं वाटतं की जर विकी कौशल याचा टीजर पण पाहिलेला होता आम्ही आणि ट्रेलरही पाहिलं आणि जगभरातून त्याचं कौतुक झालेलं आहे, चांगला अभिनय तर त्याला चांगलं म्हणायला पाहिजे। मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे यांचेही आभार मानलेले आहेत, कारण प्रयत्न त्यांनी पहिला केलेला आहे की संभाजी महाराजांचं जीवनचरित्र घराघरात पोहोचवण्याचं।
त्याच्यावरती मला काही कमेंट पण आलेले आहेत की ते दुसऱ्या पक्षामध्ये आहेत. मी राजकीय भूमिकेबद्दल बोलतच नाहीये कोणाच्या. अमोल कोल्हे कोणत्या पक्षात आहेत किंवा त्याच्याबद्दल काहीच नाही. पण अमोल कोल्हेंच्या राजाशिव छत्रपती पासून ते स्वराज्य रक्षक संभाजीपर्यंत सगळ्या मालिका आम्ही आजही बघतो, बघितलेले आहेत तरी पण पाहतो. तर त्यांच्या त्या गोष्टीचं तर कौतुक मी करणार. राजकीय बाजूला ठेवा. तसंच मी म्हणते की विकी कौशल तो हिंदी भाषिक आहे की मराठी भाषिक आहे, पण त्याने जर छत्रपती संभाजी महाराजांना व्यवस्थित प्रेझेंट केलं असेल आणि ते आपले छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण जगात जर पाहिलं गेलं तर वाईट काय. कारण सध्या विकी कौशल ट्रेंडिंग वरती आहे. विकी कौशलचा एक चाहता वर्ग निर्माण झालेला आहे आणि जर अशा प्रकारे बूस्ट मिळत असेल तर काय वाईट आहे. आणि जर लक्ष्मण उतेकरला जर असं वाटत असेल की आता तो डायरेक्टर आहे, लक्ष्मण उतेकर कोणालाही घेणार नाही, जर त्याच्या त्या डायरेक्टरच्या नजरेने जर असं हेरलं असेल की हा विकीच आहे जो हा रोल करू शकतो, एकदा बघायला काय हरकत आहे. 14 तारीख जवळ आलेली आहे, एकदा थिएटरमध्ये पाहूनच घ्या. ज्यांचा विरोध आहे किंवा माझ्यासारखे जे शिवप्रेमी शंभूप्रेमी आहेत, आम्ही तर बघणारच आहे, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की जर चांगला अभिनय तर त्याची स्तुतीही करा. बऱ्याच जणांनी एक व्हिडिओ आता मी सकाळी पाहिला, त्यांनी असं म्हटलंय की अमोल कोल्हेने चांगलं मत दिलंय. का तर लेझिम आपला पारंपरिक नाही, पण त्या एका ह्याच्यावरती आपण पूर्ण चित्रपटाला न्याय देऊ शकत नाही. आपण तो पाहिला पाहिजे. आणि जर महाराज जर जगभरात पोहोचत असेल तर वाईट काय. ह्या वाक्याचं कौतुकही केलंय. त्याबरोबर हेही म्हटलंय की हे अमोल कोल्हे अमुक अमुक पक्षांचे आहेत, तेव्हा त्यांचे विचार कुठे जातात. तर ह्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. अमोल कोल्हे एक व्यक्ती म्हणून वेगळा आहे. जरी त्यांच्या पक्षाची भूमिका वैयक्तिक वेगळी असली तरी ते व्यक्ती म्हणून वेगळे आहेत. आणि मला असं वाटतं ते शिवशंभू प्रेमी आहेत. त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि तेही आपल्याला विसरता कामा नये. राहिला ते फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीच्या पक्षाला सपोर्ट करतात, पण मला असं वाटतं शाहू महाराज शेवटी कोणाच्या घराण्यातले आहेत याचाही विचार आपण केला पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांचं कार्य या महाराष्ट्रासाठी अनन्यसाधारण असं आहे आणि तेही महाराजांच्या घराण्यातलेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याच घराण्यातले आहेत. त्यांची एक गादी करवीरमध्ये आहे. त्या करवीर गादीचे राजा शाहू महाराज होऊन गेलेत. त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि जे पण हा व्हिडिओ बघताय सगळ्यांनी 14 तारखेला रिलीज होतोय छावा पिक्चर. एक शिवप्रेमी म्हणून मला असं वाटतं की छत्रपतींच्या घराण्याचा इतिहास फक्त माझ्या घरात नाही, माझ्या महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशातच नाही तर संपूर्ण जगभरात हा सगळ्यांनी पाहावा ही विनंती. एवढं बोलून थांबते. सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय. पुन्हा एकदा धन्यवाद.